शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। महादेवाय ते नमः। हरि योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांस्य हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते
भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं जगननीतपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। हरि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै मकाराय नमः शिवाय। तस्मै नकाराय नमः शिवाय। तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। तस्मै मकाराय नमः शिवाय। तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। तस्मै शिकाराय नमः शिवाय। तस्मै शिकाराय नमः शिवाय। वशिष्ठकुम्भोद्भव गौतमार्य मुनि इन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय। तस्मै वकाराय नमः शिवाय। तस्मै वकाराय नमः शिवाय। स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। तस्मै यकाराय नमः शिवाय। तस्मै यकाराय नमः शिवाय। तस्मै यकाराय नमः शिवाय। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार की जय। शिव महापुराण की जय। पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु वागीर महाराज की जय। सद्गुरु बाला साहेब महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। प्राण तुझा नाही, प्राण वायू रूप आहे. वायू जे तत्व आहे पंचमहाभूताची प्रकृती बनलेली ना,
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्याच्यामधलं जे वायू तत्व आहे ते प्राण. तू प्राण नाही. न च प्राण संज्ञो नवे पंचवायो नवा सप्तधातु नवा पंचकोशः न वाक्पाणिपादो न चोपस्तपायो चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. प्राण मी नाही, हे 10 इंद्रिय मी नाही. मग मी कोण आहे? मी शिव आहे. अशी ज्याला अनुभूती आली त्याचं मरण मेलं. आता त्याला मरण नाहीये. न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधू न मित्र न गुरु नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता मला मृत्यूचं भय नाही. आणि ज्याला मृत्यूचं भय नाही तो अमर झाला. जो अमर असतो त्याला मोक्ष प्राप्त झाला. मोक्ष म्हणजे तरी काय असतं महाराज? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याचं नाव काय? मोक्ष. आणि तो मोक्ष आम्हाला ही शिवमहापुराण कथा प्राप्त करून देते. शिवमहापुराण कथा आम्हाला अधिकार नसेल तर आम्हाला अधिकार प्राप्त करून देते. कारण ज्ञानाकरता अधिकार लागतो, भक्ती करता सुद्धा अधिकार लागतो. अंतःकरण शुद्ध पाहिजे भक्ती जर करायची असेल तर. अंतःकरण जर मलिन असेल तर आम्ही भक्ती नाही करू शकणार. आम्ही फक्त भक्तीचा देखावा करणार, उपवास धरणार, अमुक करणार, तमुक करणार, पण त्याचा परिणाम काही होणार नाही. नामचिंतन करणार, पण ते नामचिंतन करत असताना त्या नामाचा जर आमच्याकडून अपराध घडत असेल तर मग ते नाम जे फल पाहिजे आपल्याला ते फल देत नाही. आता बरेच लोक बघा तुम्ही, ते म्हणतात महाराज आम्ही खूप जप करत असतो. पण जप करून तुम्ही म्हणलात की अंतःकरण शुद्ध होतं. मग आम्ही जप करून सुद्धा आमचं अंतःकरण शुद्ध का नाही होत? दुसऱ्या प्रती आमच्या मनामध्ये द्वेषभाव उत्पन्न होतो. दुसऱ्या प्रती आमच्या किंवा आमच्या स्वतःबद्दल आमचा अभिमान उत्पन्न होतो. संपत्तीचा अभिमान येतो, शरीराचा अभिमान येतो. आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं त्याच्यामध्ये हे अभिमान, या सगळे विकार नसतात. आमच्यात तर येतात आणि आम्ही तर भजन करतो, पण आम्ही भजनही करतो आणि भजनाबरोबर त्याचा अपराधही करतो. म्हणून आम्हाला गुण येत नाही. भजनही करायचं आणि लोकांची निंदाही करायची, हे 10 नामाचे अपराध सांगितलेले. भजन करायचं आणि लोकांची निंदाही करायची, ते भजन काम करत नाही, विकारावर काम करत नाही. म्हणून आम्हाला आमच्यातले जे विकार आहेत तर हे विकार सुद्धा ही शिवमहापुराण घालवते, कथा घालवते. एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य एका श्रवण मात्राने या कथेच्या, एकदा जर श्रवण केलं तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. ही शिवमहापुराण कथा जो कोणी एकदा श्रवण करेल, एकदाच, त्याचे समस्त पाप जळून भस्म होतात. तो आता जीवात्मा राहत नाही, साधारण जीव राहत नाही, ती पुण्यात्मा होते. एवढं सामर्थ्यशाली काय हे शिवमहापुराण आहे. हे शिवमहापुराण कथा या लोकात तर आम्हाला सुख देतेच देते, या इहलोकात असताना, परंतु परलोकात सुद्धा ही आम्हाला तिथं काम येते. हे पुण्य आमचं परलोकात सुद्धा आम्हाला कामी येतं. म्हणजे या लोकात तर काम झालंच झालं, परंतु परलोकात देखील आम्हाला कामी आली. आता इथली संपत्ती परलोकामध्ये आम्हाला कामी नाही येणार का? येते. जाताना आता कोणी समजा गेलं 2 कोटीची FD आहे म्हणे, मी सोबत घेऊन जातो, तिथं कामाला येईल. जमते असं? नाही जमत. हे सोबत येतं. तुम्ही जे काही नाम घेतलं असेल ते लिहिल्या गेलेले, एवढं एवढं नाम घेतलंय आणि ते कर्म तुमच्या बरोबर येणार. म्हणून
म्हणून या शिव महापुराण कथेचं सर्वसाधारण महत्व नाही महाराज, अनन्य महत्व आहे. सर्व दोष निवृत्त करते, पुण्य प्रदान करून देते, भोग प्रदान करून देते. जे चतुर्विध पुरुषार्थ सांगितलेले धर्म अर्थ काम मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आम्हाला ही शिव महापुराण कथा प्राप्त करून देते. आणि शिवाय शरीर गेल्याच्या नंतर जे पाहिजे असतं शिवस्वरूपता, ती शिवस्वरूपता सुद्धा ही शिव महापुराण कथा प्राप्त करून देते. बोलिये शंकर भगवान की जय. एवढी श्रेष्ठ असणारी ही शिव महापुराण कथा आहे. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलेले देवराज नावाचा ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण अधर्मी आहे, स्वतःचा धर्म सोडून अधर्माचरण करतोय आणि गेल्याच्या नंतर महाराज यमलोकात नेल्या गेलं. परंतु यमलोकातून सुद्धा या शिवमहापुराण कथा त्यानं ऐकली होती अगोदर, म्हणून यमलोकात सुद्धा त्याला नेण्याकरता शिवदूत आले आणि त्याला कैलासामध्ये घेऊन गेले. ही कथा आपण काल श्रवण केली. आता सूत महाराजांना हे 88,000 जे शौनकादी ऋषी आहेत, ही जी कथा चालू आहे तर ही कथा चालू आहे प्रयाग क्षेत्रावरती. त्यांना प्रश्न विचारतात महाराज, ही जी शिव महापुराण कथा आहे तर ही शिव महापुराण कथा या लोकात कामी येते हे तर आम्हाला कळालं. हे एवढं सारं फल देते ही आम्हाला लक्षात आलं. पण असा एखादा जीव असेल का की ज्यानं समजा आयुष्यभर काहीच नाही केलं आणि शरीर सुटल्याच्या नंतर अधोगतीला प्राप्त झाला, कुठेतरी कुठल्या तरी योनीमध्ये गेला, त्याचा उद्धार होतं का? उगाच शंका विचारली. कारण प्रत्येक जण म्हणतं की ह्या मनुष्य शरीरातच सगळं काही होऊ शकतं, मनुष्य शरीर गेल्याच्या नंतर पुन्हा काही होत नाही. मग म्हणे अधोगतीला जो जीव गेलेला आहे त्या जीवाचं कल्याण ही शिव महापुराण कथा करते का? कारण ते गेलो, वायाला गेलं. आपण अजून वायाला नाही गेलेलो. का नाही गेलो? आपल्याकडे साधन आहे आणखीन शिल्लक, आणखीन आपण सावध होऊ शकतो, कारण मनुष्य शरीर आपलं गेलेलं नाही. पण ज्याचं मनुष्य शरीर गेलंय आणि आता त्याचा उद्धार ही शिव महापुराण कथा करते का? सूत महाराज सांगतात, वा वा काय सुंदर प्रश्न विचारलाय म्हणे. कलियुगामध्ये फार कामाला येणारी शिव महापुराण कथा आहे म्हणे. कारण कलियुगातले जे लोक आहेत तर हे कलियुगातले लोक अधर्माने वागणारेत, अधर्माचरण करणारेत आणि त्यांच्या उद्धाराचं साधन ही शिव महापुराण कथाच असणार आहे, भगवंताचं नामच असणार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. कलियुगामध्ये फक्त हरिनामाने, मग त्या हरीचा असो किंवा हराचा असो. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. Bye.
नारायण देईल भेटी तेने 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 नारायण देईल भेटी कलियुग माझी करा कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी त्यांनी श्रीमद भागवत कथा केली, त्याच्या सुद्धा म्हणले सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. आता म्हणाले शिव महापुराण कथेमध्ये पण सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. हे 18ला 18 पुराण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, कारण 1000 वर्षाचा अनुष्ठान आहे ना. मग भगवंताच्या लीला सांगणार. आणि हा सूत शौनकादी संवाद प्रत्येक पुराणात आलेला आहे. सांगतात की बाबा असा जो अधर्मी आहे, तर अधर्म आचरण करणारा देखील काय झालेला आहे, उद्धरून गेलेला आहे या शिव महापुराण कथेच्या सामर्थ्याने. एक जुनी असणारी एक कथा आहे, ती कथा मी सांगतो म्हणे, जी की मी माझ्या गुरुकडून ऐकलेली आहे, व्यासजीकडून. बाष्कल नावाचं नगर आहे. कुठलं नगर आहे? बाष्कल. त्या नगराचं नावच बाष्कल. मग आता ते नगराचं नाव म्हणल्याच्या नगरात राहणारे कसे असणार? तसेच असणार ना. अधर्मी, वेदबाह्य आचरण करणारे, त्यांना वेद मान्यच नाही. वेदानं काही सांगितलेलं असलं ते करणारच नाही. लुटमार करतील, लोकांना फसवतील, त्याच्यातून धन अर्जन करतील, विश्वासघात करतील, दुष्टवृत्तीचे असे या बाष्कल नावाच्या नगरामध्ये लोक राहायचे. त्याच्यामध्ये एक बिंदुग नावाचा ग्रहस्थ राहायचा. त्याचं नाव काय? बिंदुग. काय? आता ज्याने शिव महापुराण कथा ऐकलेली असेल त्याला हे सगळं पाठ असेल, पण बहुतांश श्रीमद भागवत कथा सगळ्यांना पाठ आहेत जवळपास, कारण बरेच वेळेला आपण श्रवण केलेलं असतं आणि त्याच्यातला एक ना एक प्रसंग आपल्याला पाठ असतो. परंतु काही जणांकरता ही शिव महापुराण कथा नवीन असू शकते ऐकण्याकरता, म्हणून हे नाव थोडे अजब गजबच वाटतील तुम्हाला. असं कसं नाव म्हणे बिंदुक? बंदूक नाही, बिंदुक. आता हा बिंदुकही तसाच असदाचारी, स्वइच्छा वर्तन करणारा, वाईट, कुटील, म्हणजे थोडक्यामध्ये कामातून गेलेली केस, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. आता विचार केला की बाबा कितीही बिघडलेलं जरी असेल, परंतु जर समजा लग्न करून दिलं तर ते सुधरत असते असं म्हणतात. मला काही अनुभव नाही, कारण मी बिघडलेत नाही, आणखी सुधारलेलोच आहेत आपण. बरेच लोक काय म्हणतात की कितीही बिघडलेलं असलं तरी त्याचं लग्न करून द्या म्हणे. लग्न केलं की काय होतं, ते सुधारतं. तसं महाराज या बिंदुगाचं लग्न करायचं ठरवलं. याचा विवाह झाला. सुशील असणारी एक कन्या आहे, त्या कन्येबरोबर याचा विवाह झाला. तिचं नाव आहे चंचुला. नाव काय? चंचुला. आता बिंदुग अधर्मी आणि चंचुला धर्माचरण करणारी. आता डायरेक्ट दोन्ही विरुद्ध साईड झाले ना.
एकाला महाराज बघितलं की तळपायाची मुंगी मस्तकाला जायची नवऱ्याच्या, आणि जी चंचुला आहे तिला साधू सेवा करण्याकरता आवडायची. विरुद्ध बाजू झाल्या. आणि संसार जर करायचा असेल तर पती पत्नी एक विचाराचे पाहिजे, नाही तर संसार होतं का? नाही ना. संसार म्हणजे गाडाच आहे की, संसार गाडा, आणि त्या गाड्याला दोन्ही चाकं कशी पाहिजे? बरोबर पाहिजे ना, समान पाहिजे. त्याच्यातलं एखादं समजा डग असेल तर चालतं का? डग, गाडीचं चाक जर डग झालं तर गाडी बरोबर चालती का? नाही, ती अशी अशी हलती. डग असलेलं परवडलं एखाद्या वेळेला, पण आऊट नसावं. आऊट असलं की कामच बिघडून जात, संसारच बिघडून जाते सगळं. तसं आता याच्यातलं एक जण आऊट आहे, बिंदू, आणि चंचुला धर्माचरणी. या बिंदुकानं काय करायचं? व्यभिचार करायचा. असत्य तर बोलायचा, पण व्यभिचार करायचा. आणि काही पातकं अशी आहेत की जी नरकात जाऊन सुद्धा फेडता येत नाही. नरकात जाऊन सुद्धा ते पातक फेडता येत नाही. त्याच्यामध्ये 5 प्रकारची पातकं येतात. पहिलं पातक जे आहे मदिरापान. मी खोटं सांगत नाही किंवा तुम्हाला व्ह्यू घालण्याकरताही सांगत नाही, जे आहे ते सांगतो. मदिरापान म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या शब्दात जर बोलायचं झालं तर दारू. जो कोणी दारू पितो आणि ते पिल्याच्या नंतर ते म्हणतं महाराज आम्ही स्वर्गात जातो, तुम्ही म्हणाल नरकात जातो. 3 तास आम्ही जमिनीवर नसतोत म्हणे. लय भेटतात मला गिराईक असे. एक जण तर ते कीर्तनाला जाऊ लागलो मी, ते झुलत आलं ते गाडी समोर. महाराज थांब. मला काय बाहेर निघ. मग कशाला? पाय कुठे दाखव. ते पाय कुठे? ती आधी बाहेर काढ. मला राहू द्या ना. म्हणलं कशाला? नाही ना थांब. आता त्याच्या समोर काय आपलं चलत बी नाही. इकडं दुसऱ्याला 100 लोकायला सांगत असतो, पण ते एका समोरच काही जमत नाही. मला जाऊ द्या बाबा, उशीर व्हायला, मला जाऊ द्या. नाही ना तू बाहेर निघ म्हणे आधी. आता कस तरी बाहेर निघालं. ते पाय जोड म्हणे मला. पाय समार ते पाय काऊन हलवायला म्हणे इकडं तिकडं. म्हणलं मी तर पाय हलवीनं. म्हणलं मी जागेवरच आहे, तू हलायला म्हणलं. बरं ठीक आहे म्हणे थांब. खिशात हात घातला. हात घालून बंडल काढलं 50चं. 50च्या नोटा. मला चांगल्या नोटा लक्षात राहतात, पैसे लक्षात राहतील माझ्या. बाकी काही लक्षात राहू का न राहू तेवढी गोष्ट लक्षात राहते. 50चं बंडल काढलं आणि काढून मी मला बंडलच देते काही की हातात. अजिबात नाही. आपण म्हणतो पिल्याच्या नंतर काही कळत नाही. मला तर वाटतं जास्त तवाच कळते काही, असं तरी नाही कळणार. त्यानं काढले 50ची एक नोट काढली. हे घे म्हणे 50, 40 वापस दे, 10 तुला घे. म्हणजे हिशोबही परफेक्ट. पण ही आता सध्या बरं वाटते. कुठपर्यंत? इथं आहे तोपर्यंत बरे. पण पुढं काय? ते म्हणे पुढचं कोणी बघितले? तेव्हा तू जरी नाही बघितलं ना, साधू संत जाग करायले, साधू संत सावध करायले. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. त्या योनीमध्ये जायचंय पाप भोगायला. म्हणून पहिलं पाप असं आहे की जे नरकात गेल्याच्या नंतर सुद्धा आपण धुवू शकत नाही, ते म्हणजे मद्यपान. दुसरं म्हणजे गौहत्या, गौमांस भक्षण करणे. हे पाप सुद्धा आपण नरकात जाऊन सुद्धा फेडू शकत नाही. तिसरं पाप सांगितलेलं आहे व्यभिचार. काय सांगितलं? व्यभिचार म्हणजे स्वतःची पत्नी असताना देखील दुसऱ्याच्या पत्नीवरती वाईट दृष्टी ठेवणं, हा झाला व्यभिचार. हे महापातकापैकी जे 5 महापातक सांगितलेले त्याच्यापैकी एक 3ऱ्या क्रमांकाचं पातक आहे की हे पातक आपण नरकात जाऊन सुद्धा फेडू शकत नाही. शिवमहापुराण कथा सांगते. त्याच्यानंतर साधू संतांची केलेली निंदा आणि दुसऱ्याला दिलेला धोका म्हणजे दुसऱ्याचा केलेला विश्वासघात, हे झाले 5 पातक. ही 5 पातक. कारण समोरच्या व्यक्तीनं जर आपल्यावरती विश्वास ठेवला तर त्याला फसवून त्याचा विश्वासघात करणं हे महापातकामध्ये जातं. एक वेळेला मारामारी करा तुम्ही, ते परवडलं, कारण त्याचं तेवढं पाप लागणार नाही.
पण विश्वासघात हे महापातकामध्ये येतं, याला माफी नाही, हे भोगावंच लागणार. तसं महाराज हा जो बिंदुक आहे तर हा व्यभिचारी आहे, पातकी, सगळेच व्यसन करायचं. हे पाचही महापातक त्याच्याजवळ होती. पण महाराज बिचाऱ्याची पत्नी जी आहे, पत्नी फार धर्मनिष्ठ आहे. पण एके दिवशी पत्नीनेही विचार केला, आता ती तरी बिचारी किती दिवस सहन करणार. ती म्हणली, आपण एवढं नीतिमत्तेनं वागतो, एवढं यांच्या कल्याणाचा आपण विचार करतो, पण यांना काही माझं पडलेलंच नाही. आता महाराज हा आधीच कामातून गेलेली केस, यानं तर यानं अधर्म करायचाच, अधर्म आचरण करायचंच, वेश्यागामी वृत्तीचा होता. हिनंही काय केलं, ते म्हणजे माझा नवरा करायला तर मग मी काही नाही करू. दुर्गुण घुसला ना अंगात पतीचं पाहून. ती म्हणली, ते ज्या अर्थी अधर्म करू शकतात मग मी काय नाही करू शकत, व्यभिचार मी का नाही करू शकत. म्हणून हिनंही काय केला, महाराज व्यभिचार करण्याकरता सुरुवात केली. एके दिवशीचा प्रसंग आहे. ज्या पुरुषाबरोबर ती घरामध्ये होती, ज्या पुरुषाबरोबर ती व्यभिचार करत होती, तर त्याच वेळेला हा बिंदुक त्या ठिकाणी आला आणि त्यानं पाहिलं हे सगळं. पाहिल्याच्या नंतर महाराज त्याला एवढा राग आला, त्यानं पहिले तर 2 त्या चंचुलेला ठेवून दिल्या. तर कोणचाही नवरा असल्याच्या नंतर त्याला हे सहन नाही होणार. 2 ठेवून दिल्या आणि तो ग्रहस्थ तर निघून गेला. आता मारल्याच्या नंतर ते म्हणू लागला, तू कस काय वागली असं. ती म्हणजे तुम्ही मला बोलू शकत नाही का, तुम्ही जर नीट वागले असते तर मी कशाला वाईट मार्गाला गेले असते. तुम्ही वेश्यागामी झालात म्हणून मी सुद्धा व्यभिचार केला, माझी काय चूक म्हणे त्याच्यात. कारण संसार जर करायचा असेल तर एकमेकावर विश्वास पाहिजे. विश्वास नसेल तर ते कसं होणार. जबरदस्तीचा रामराम जमत नसते संसारात. दोघांचाही काय पाहिजे, एकमेकाच्या शब्दावर विश्वास पाहिजे. या दोघांचाही एकमेकाच्या आता विश्वासच उडून गेला ना सगळा. पण तरी महाराज हा बिंदुक काय म्हणला माहिती का, बरोबर ठीक आहे म्हणे, तू ज्या पुरुषाबरोबर व्यभिचार करत होती ना ते मला माहिती आहे म्हणे, फार श्रीमंत आहे. एक काम कर, तू त्याच्या बरोबर राहा, व्यभिचार कर आणि त्याच्याकडून जे काही पैसे येतील ते मला आणून देत जा. म्हणजे माझंही काम होईल आणि तुझंही काम होईल. आता महाराज ही कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी त्या. की नवरा स्वतः पत्नीला काय म्हणतो, व्यभिचार कर. आणि हे कलियुगात होणार आहे, काही नवल नाही. ही पुराणं कधी सांगितलेली, द्वापारात सांगितलेल्या आहेत सगळ्या कथा. म्हणजे त्याच्या अगोदर या कथा घडलेल्या आहेत. आणि आता त्या गोष्टी आपल्याला नजरेला पाहायला भेटतात. सध्याची परिस्थिती अशी, पुढे तरी बिघडणार आहे काम आणखी. कारण कलियुग नाशाकडे निघालेले आहे ना. तरी आणखीन 5,500 वर्षच झालेत. 4,32,000 वर्षाचे, अर्धही नाही संपलं आणखीन. तर ही अवस्था आहे सध्याची. पुढं तर काय होईल देव जाणे. आताच असं काही परिस्थिती पाहून मन उद्विग्न होऊन जातं की हे असंही लोक वागू शकतात का. अरे हे काहीच नाही, आणखीन पुढं तर लई होणार आहे. म्हणून महाराज या चंचुलेनंही काय केलं, अधर्म करायचा, त्या पुरुषाबरोबर संग करायचा आणि जे काही पैसे भेटतील ते पैसे या बिंदुकाला आणून द्यायचे आणि यानं त्या वेश्येच्या इथं घालायचे. आता कुठलंच कार्य सात्विक नाही ना महाराज. बरं हे कार्य करून 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 किती दिवस करणार आहेत, किती दिवस. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत. तारुण्य संपल्याच्या नंतर काय मग, नंतरचा कोणी विचार केलाय. 10-20 वर्षाचा विचार करायला तुम्ही फक्त पुढचं. तसं महाराज आता हेही वृद्ध झालं, आता हातापायामध्ये उठायलाच बळ नाही. आणि
आणि ही जी चंचुला आहे तर या चंचुलेलाही त्या पुरुषापासून बरेच पुत्र झाले आणि एके दिवशी इंद्रिय क्षीण होऊन वृद्ध अवस्थेमध्ये हा बिंदू जो आहे तर हा बिंदू मरण पावला. कारण मरण मी कालच सांगितलं, मरण हे एक सत्य असं आहे, शरीराला मरण. मग तो साधू असू द्या, संन्यासी असू द्या, नाही तर देवादिकाचा अवतार असू द्या, त्या शरीराला मरण येणार म्हणजे येणार. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, 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 नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येकाचं मरण हे अटळ आहे, प्रत्येकाच्या शरीराचं. येथे नाही उरो आले अवतार, ये रे ते पामर जीव काही. अवतारी पुरुष नाही राहू शकले तर हे राहणार आहेत का पापी? बिंदूक मेला गेला, आता गेल्याच्या नंतर मला सांगा महाराज हे स्वर्गाला जाईन का? हा, स्वर्गाला जाईन? मी जरी स्वर्गाला जायचं ठरवलं तर मी बी नाही जाऊ शकत, कारण स्वर्गाला जाण्याकरता पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य. आणि शिवाय आयुष्यात खोटं कधीच न बोललेलं पाहिजे. तोच व्यक्ती कुठपर्यंत जातो? स्वर्गापर्यंत. जे की ज्या स्वर्गातून वापस यावं लागतं त्या स्वर्गात जाण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. धर्मराजाची कथा प्रत्येकाला माहिती आहे. ज्या वेळेला पांडवांनी स्वर्गारोहण केलं त्यावेळेला कथेत ऐकता तुम्ही की त्यांचा धर्मराजाचा अंगठा युधिष्ठिरजीचा स्वर्गाच्या बाहेर गळून पडला. ते म्हणे अंगठा का गळून पडला? ते म्हणे तू जीवनात आल्याच्या नंतर एक खोटं बोलला होतास म्हणे. अख्ख्या जीवनात किती खोटं बोलला होता? एक खोटं बोलला होता आणि त्याचा परिणाम अंगठा गळून पडला म्हणे. आता मी जर ठरवलं स्वर्गाला जायचं तर मग केस सुद्धा स्वर्गात जात नाही, कारण आपण एवढं खोटं बोललेलो असतो की सगळे अवयव तर मला वाटते दरवाजापर्यंत बी पोहोचतात का नाही की स्वर्गाच्या, इकडंच गळून जाते सगळे. आता ह्यानं तर एवढा अधर्म केलेला आहे, हा काय स्वर्गाला जाणार? अजिबात नाही. महाराज नरकात गेला आणि नरकात गेल्याच्या नंतर सुद्धा भगवंतानी काही खाणी तयार करून ठेवलेल्या आहेत त्या भोगण्याकरता. 84 लक्ष योनी पापाचं फल भोगण्याकरता तयार केलेल्या आहेत. त्याच्यातलं फक्त मनुष्य शरीराची एक योनीच अशी आहे उत्तम आहे, बाकी दुःख आहे नुसतं. पशुपक्षा शरीरात दुःख आहे. त्याच्यात त्या 84 लक्ष योनीच्या अंतर्गत एक योनी आहे ती प्रेत योनी. कोणची योनी आहे? प्रेत योनी. आणि हा जो बिंदू आहे हा बिंदू त्या प्रेत योनीला प्राप्त झाला. आता ही जी चंचुल आहे, आता प्रेत योनीमध्ये तर महाराज फार यात नाही. आता मी कधी प्रेत झालो नाही, पण पुराणातलं वाचून मी सांगू शकतो. कारण पुराणात सांगितलेले की प्रेत योनीमधल्या जीवाला भूक लागते, तहान लागते, पण खाता येत नाही.
जे मलिन आहे, खरकट जे असतं, खरकट फेकून दिलेलं, ते फेकून दिलेलंच खायचा अधिकार त्या प्रेत योनीतलेला आहे. जे पाणी आहे
भगवंताच्या नामचिंतनामध्ये महाराज ही चंचुला जी आहे मग्न झालेली आहे. आणि त्या शिवालयामध्येच हिचा काय झालेली जी प्राणज्योत आहे ते ही प्राणज्योत मावळलेली. भगवंताचं नाम मुखात आहे, शिवालय आहे, शिवाय सत्संग चालू आहे. आणि एवढ्या साऱ्या गोष्टी एकत्र चालू असताना तिनं प्राण सोडलेला आहे. आता या पुण्याच्या सामर्थ्यानं शिव महापुराण कथेचं श्रवण केले. ही कैलासामध्ये गेलेली आहे महाराज. आणि कैलासामध्ये गेल्याच्या नंतर तिच्या भक्तीवरती भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले की ही जी चंचुला आहे तर ही चंचुलेला माता पार्वतीच्या सेवेमध्ये रुजू करून टाकलं. माता पार्वतीची काय झाली ती मैत्रीण, सखी. एके दिवशीचा प्रसंग आहे. कैलासामध्ये पार्वती मातेचे कार्य करत असताना ही चंचुला पार्वती मातेला थोडी उद्विग्न दिसली, उदास दिसली. आणि महाराज आता जे कारण पार्वती मातेची सखी झाली, सखी म्हणजे मैत्रीण, मित्र असो किंवा मैत्रीण असो. काही नाते असे असतात की ते सांगण्याचं काम पडत नसते की समोरच्याच्या मनात काय चाललंय. आणि त्याच्यामध्ये पवित्र नात्यामध्ये हे मैत्रीचं नातं एक येत असतं. आता पार्वती माता तर जगज्जननी आहे, जगाचं दुःख समजून घेणारी आहे. तर या चंचुलेचं समजून घेणार नाही का? उदास दिसायली चंचुला. आणि त्या उदासीचं कारण विचारलं. चंचुले, सकाळपासून पाहते म्हणे तू उदास दिसायलीस, त्याचं कारण काय? आणि महाराज उदासीनतेचं कारण सांगण्याकरता सुद्धा समोर ज्याला आपण सांगायलो ते त्या भावना समजून घेणार आहे की नाही, या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता या चंचुलेचा पार्वती मातेवरती विश्वास की ह्या समजून घेतील. सांगितलं, माते काही नाही, मी विचार करायले म्हणे माझ्या पतीचा. कारण मी जीवनामध्ये अधर्म केला, पण अंतकाळाला का होईना मी भगवान शंकराला शरण गेले, भगवान शंकराचं भजन केलं, नामचिंतन केलं. पण माझ्या पतीनं जीवनामध्ये काहीच केलं नाही. आणि ती आता कुठल्या योनीला गेली असेल, कारण मी भजनाच्या सामर्थ्यानं कैलासात आले, शिवपूजनाच्या सामर्थ्यानं माझं जे काही पाप होतं ते पाप जळून भस्म झालं. पण माझे पती कुठल्या गतीला गेले असेल पहा ना. आता हिलाच पतिव्रता म्हणायचं, कैलासात बसून पतीची चिंता करायली, पतीचा विचार करायली. अधर्म जरी केला असेल तरी सुद्धा महाराज शेवटी पती तो पतीच. पार्वती मातेनं सांगितलं, थांब म्हणे बघू आपण तुझा पती कुठे. आणि तपसामर्थ्यानं पाहिलं तर हा जो बिंदुक आहे प्रेत योनीतला, हा विंध्य नावाच्या पर्वतावरती प्रेत योनीमध्ये भटकू लागला. तिनं पाहिलं आणि पार्वती मातेनं सांगितलं, अगं म्हणे तुझा पती प्रेत योनीला प्राप्त झालाय, फार दुःख भोगायला, फार यातना भोगायलाय. आणि आता आपला पती दुःख भोगायला हे ज्या वेळेला चंचुलेला कळालं त्यावेळेला ती चंचुला आणखीन जास्तच उद्विग्न झाली. काय करू आता, काय करू आता? आता माझ्या पतीला त्या प्रेत योनीतून कशी बाहेर काढू, हे विचार महाराज या चंचुलेच्या डोक्यात चालू झाले. आणि चंचुलेला उद्विग्न पाहून पार्वती माता उद्विग्न झाल्या. कारण आपली सखी परेशान आहे, आपली मैत्रीण परेशान आहे. आणि तिची जी काही समस्या आहे ती समस्या आपल्याच्यानं जेवढी हल करता येते किंवा जेवढी त्या समस्येचं निवारण करता येते तेवढं आपण करू, असा पार्वती मातेनं विचार केला. आणि चंचुलेला या समस्येतून बाहेर काढायचा असा निश्चय केला महाराज. आणि प्रेत योनीतल्या गेलेल्या त्या बिंदुगाला
परमगती प्राप्त करून द्यायची आहे. कैलासामध्ये शिवभक्त देवर्षी तुंबरू, जसं भगवान विष्णूचे भक्त देवर्षी नारद आहेत, तसे कैलासामध्ये भगवान शंकराचे जे भक्त आहेत एकनिष्ठ ते तुंबरूजी आहे. नारद तुंबरू आपण म्हणतो ना. तुंबरूजींना बोलवलं आणि सांगितलं, तुंबरूजी त्या प्रेत योनीतल्या बिंदुगाचा आपल्याला काय करायचं, उद्धार करायचा आहे. काय करायचं? काही नाही म्हणे माते, त्याला ही शिव महापुराण कथा जी शिव महात्म्य शिव महिमा आहे, शिवस्तुती आहे, तर ही त्याला श्रवण करायला लावली तर तो श्रवण मात्रानेच ते परमगतीला प्राप्त होऊन जाईल, फक्त ऐकल्यानं. ठरलं महाराज. पार्वती माता ही चंचुला, तुंबरूजी हे विंध्य पर्वतावरती गेले. आता हे प्रेत योनीला प्राप्त झालेलं, आणि ते प्रेताचं शरीर एका जागेवर बसत नाही ना. ते प्रेत योनीतलं, जसं धुंदुकारी ऐकला होता ना तुम्ही भागवतात, ते एका जागेवर कथा ऐकल्या करता, कारण त्याचं वायुरूप शरीर असतं. ते शरीर आपल्यासारखं थोडीच असतं. ते या झाडावर बसायचं, कधी त्या फांदीवर जायचं. काय करावं म्हणे बाबा, कथा ऐकण्याकरता तर हे एका जागेवर बसणं महत्वाचं आहे. म्हणून तुंबरूजीने एक पाश तयार केला आणि पाश त्या प्रेताच्या गळ्यात टाकला, आणि त्या पाशाने बांधून त्याला काय केलं, त्या ठिकाणी ठेवलं आणि शिव महात्म्य सांगण्याकरता सुरुवात केली, शिवस्तुती सांगण्याकरता सुरुवात केली. आणि त्या स्तुतीच्या सामर्थ्यानं, या शिव महापुराण कथेच्या सामर्थ्यानं हा प्रेत योनीला प्राप्त झालेला जो बिंदू होता, तर तो सुद्धा परमगतीला प्राप्त झाला. त्या बिंदुगाचा सुद्धा उद्धार केला प्रेत योनीतल्या. तर महाराज मग ही शिव महापुराण कथा प्रेत योनीतल्या बिंदुगाचा जर उद्धार करू शकते, तर आम्ही तर माणसाच्या शरीरात, आम्ही तर मनुष्य शरीरात आहे. त्या बिंदुगा एवढे तर आम्ही अधर्मी नाही, आणि जरी असतो तरी सुद्धा आणखीन आम्ही प्रेत योनीला प्राप्त नाही झालो, म्हणजे आमचा उद्धार होऊ शकतं. ही शिव महापुराण कथा आमचा उद्धार करते. म्हणून तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात की श्रावण महिन्यामध्ये पवित्र असा मास आहे. कारण भगवान शंकराची ही कथा कशा पद्धतीने लावायला पाहिजे त्याचं काही विधान सांगितलेलं आहे पुढं सूतजी महाराजांनी. की कथा लावत असताना कथा ही एकट्यानं कधीच ऐकायची नसते. जे यजमान आहेत, तर या यजमानांनी जेवढ्या जास्तीत जास्त संख्येनं ही कथा इतरांपर्यंत पोहोचेल, इतर या कथेचं जास्तीत जास्त संख्येनं कशा पद्धतीनं श्रवण करतील. कारण या श्रवणानं कारण जेवढे लोक बसलेले असतात ना श्रवणाला, कथा श्रवण करण्याकरता, तेवढे यज्ञ केल्याचं पुण्य त्याला लागतं एका दिवसाचं. कोणाला? यजमानाला. कारण एक यज्ञ जर करायचा असेल तर सध्याच्या काळामध्ये 2 ते 2.5 लाख रुपये लागतात. 3 लाखच धरून चालावं लागतात एका यज्ञाकरता. आणि हे ज्ञान यज्ञ असा आहे की जितनी मुंडी उतनी कुंडी. म्हणजे जेवढे श्रोते आहेत बसलेले, तर एका श्रोत्याचं एक डोकं म्हणजे एक यज्ञ कुंड आहे. आणि जेवढे श्रोते बसलेले श्रवणाकरता तेवढे यज्ञ केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. विधी सांगितलेला या शिव महापुराण कथेच्या श्रवणाचा. शिवपुराण कथा श्रवण करत असताना शुभ मुहूर्त पाहिलं पाहिजे. आता श्रावण महिनाच एक शुभ मुहूर्त आहे, याच्यामध्ये मुहूर्त पाहण्याची गरज नाही. जसं एकादशीच्या दिवशी मुहूर्त पाहायची गरज पडत नाही, कारण एकादशीचा पूर्ण दिवसच शुभ असतो. तसा हा जो श्रावण मास आहे, अधिक मास आहे. मागच्या वर्षीची कथा आपली अधिक मासात झालेली आहे. श्रावणही होता आणि अधिक मासही होता. याला म्हणायचं दुग्ध शर्करा योग. तसा हा श्रावण मास आहे आणि या श्रावण मासामध्ये मुहूर्त पाहायची गरज पडत नाही. शिवपूजन करायचं, शिवकथा श्रवण करायची आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा. सूत महाराजांनी ही कथा 88,000 शौनकादी ऋषींना सांगितली. शिव महात्म्य कळालं
या शिवपुराणाचं महात्म्य कळालं. महाराज, हे शिवमहापुराण एवढं श्रेष्ठ आहे का म्हणे की प्रेत योनीतल्याला सुद्धा परमगती प्राप्त करून देतं. म्हणजे हो. मग महाराज आम्हाला ती शिवमहापुराण कथा ऐकायची, आम्हाला ती शिवमहापुराण कथा सांगा. आम्हाला सांगा की भगवान शंकराची सेवा कशा पद्धतीनं करायची आहे, भगवान शंकराची पूजा कशा पद्धतीनं करायची आहे, भगवान शंकराचं ध्यान कशा पद्धतीनं करायचे, त्यांची उपासना कशी करायची आहे, ही आम्हाला सांगा. म्हणून पहिली जी संहिता आहे विद्येश्वर संहिता, तर या विद्येश्वर संहितेमध्ये शिवपूजनाचं रहस्य सांगितलं की भगवान शंकराची पूजा कशा पद्धतीनं करायची. सांगतात सुरुवातीला ज्या वेळेला आपण भगवान शंकराच्या पूजेकरता जाऊ, श्वेत वस्त्र धारण करून गेलं पाहिजे, म्हणजे पांढरा रंग हा भगवान शंकराला काय प्रिय आहे. आणि गेल्याबरोबर पहिलं काम केलं पाहिजे की जी घंटा आहे ही घंटा वाजवली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला मंदिरामध्ये काय असतो, घंटा लावलेला असतो, घंटानाद केला जातो. आता तो घंटानाद का करायचा असतो त्याचं कारण आहे, कारण जसा आपण घंटा वाजवला त्याचा एक नाद तयार होतं आणि त्या घंट्याच्या खाली जे आपण असतो तर आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू असतील ना त्या नादाने काय होतात, ते मन एकाग्र होतं, म्हणून घंटी वाजवायची. नाही तर बरेच लोक म्हणतात देवाला उठवण्याकरता घंटी वाजवायची. ते झोपलाच कधी त्याला उठवायला, झोपलेले तो आपण आहे. देव जर झोपला तर सृष्टी कोण चालू होणार. म्हणजे आपण किती अज्ञानात आहे आपल्याला तरी कळतं का, आपण काही मनानच म्हणतो, काही माहित नसतं. अरे बाबा, घंटा जे लावला त्याला वैज्ञानिक कारण आहे, ते सिद्ध होतं. आता टाळ जे वाजवतो आपण, टाळाचा सुद्धा एक नाद तयार होतं आणि त्या टाळाच्या नादाने काय होतं, मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झाल्याच्या नंतर आनंदाची अनुभूती येत असते. म्हणून भजन आनंद कशा पद्धतीने देते, अशा पद्धतीने देतं.